आणि आपण ही थेट दृश्य पाहतोय भीमथडी जत्रेमधली, ज्या ठिकाणी सध्या शरद पवार पोहोचलेले आहेत। या ठिकाणी लोकपरंपरा आणि स्थानिक उद्योजकांना बळ देण्यासाठी भीमथडी जत्रेचं आयोजन केलं जातं आणि संपूर्ण राज्यातून आणि विशेषतः पुणे जिल्ह्यातून अनेक उद्योजक व्यावसायिक या भीमथडी जत्रेमध्ये सहभागी होतात। विशेष म्हणजे आज शरद पवार यांनी सुद्धा भीमथडी यात्रेला अशा प्रकारे उपस्थिती लावलेली आहे आणि संपूर्ण भीमथडी जत्रेचा ते आढावा घेत आहेत। दरवर्षी पुण्यामध्ये ही भीमथडी जत्रेचं आयोजन केलं जातं आणि पवार कुटुंबियांकडूनच ह्या भीमथडी जत्रेचं आयोजन केलं जातं। विविध उद्योजकांना, स्थानिक व्यावसायिकांना बळ देण्यासाठी अशा प्रकारे या जत्रेचं आयोजन केलं जातं। तर खाद्य संस्कृती सुद्धा या निमित्तानं भीमथडी जत्रेमध्ये अनुभवता येते। शरद पवार संपूर्ण भीमथडी जत्रेमध्ये फिरतात आणि काय नेमकं आहे जाणून घेतात। तर हजारो कोटींची उलाढाल खरं तर या यात्रेनिमित्तानं होत असते आणि लाखो पुणेकर भीमथडी जत्रेला दरवर्षी हजेरी लावत असतात। त्यामुळे यावर्षी काही विक्रम होतोय का हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मागच्या वर्षी जवळपास 1 लाख पुणेकर आलेले होते, त्यामुळे यंदा पुणेकर हा भीमथडी जत्रेला जाण्याचा एक विक्रम करतात काय बघावं लागेल। सध्या या ठिकाणी एक कार्यक्रम सुरू आहे आणि शरद पवार स्वतः भीमथडी जत्रेचा आनंद घेतात, त्या ठिकाणी आढावा घेत आहेत। सिंचनगर मैदानामध्ये हा भीमथडी जत्रोत्सव सुरू आहे आणि कोट्यवधींची आर्थिक उलाढाल खरं तर या निमित्तानं होत असते। तर भीमथडी जत्रेला येण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात आणि उद्योजकांना प्रोत्साहन या यात्रेमधून मिळत असतं। तर फडणवीसांना सुद्धा फोन केलेला आहे, भीमथडीच्या यात्रेला येण्याचं त्यांना आमंत्रण दिलेलं आहे। तसंच दिल्लीत होणारे मराठी साहित्य संमेलनाबाबत सुद्धा चर्चा झालेली आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या बरोबर आहेत। निलेश, दरवर्षी भीमथडी जत्रेची खरं तर पुणेकरांना उत्सुकता असते, स्थानिक उद्योजकांना यामधून वाव मिळत असतो, कला संस्कृती जपण्याचा सुद्धा प्रयत्न होत असतो। काय काय नेमके यंदाच्या भीमथडी जत्रेतून अपडेट मिळतात? स्वतः शरद पवार आलेले आहेत। नक्कीच खरं तर शरद पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत यात्रेमध्ये। मात्र यात्रेमध्ये सुरू होण्याआधीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला होता आणि बीडमधली जी घटना आहे त्या संदर्भात आणि दिल्लीत जे मराठी साहित्य संमेलन आहे त्याविषयी त्यांनी चर्चा केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे पुण्यातील भीमथडी यात्रा आहे त्याचंही त्यांनी निमंत्रण दिलं आहे। जवळपास ते 2 मिनिटं ते फोनवर बोलत होते आणि या दरम्यान त्यांनी 3 गोष्टींवर बोललेले आहेत। बीडमधली जी घटना आहे ती, दिल्लीत होणारे साहित्य संमेलन आणि पुण्यातील भीमथडी यात्रा या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावला होता आणि आवर्जून त्यांनी यात्रेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री यांना सांगितलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाही लक्ष घालण्यासाठी त्यांनी फोन केला होता। अशा 3 गोष्टींसाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना आज फोन लावलेला आपल्याला पाहायला मिळते। ठीक, निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर भीमथडी जत्रेतून ही आपण थेट दृश्य पाहतोय। 18 वर्ष भीमथडी जत्रेचं आयोजन केलं जातं। बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदा महिला संघ, भीमथडी फाउंडेशन, महात्मा फुले कृषी विद्यापीठ अशा सर्व विद्यमानानं खरं तर हे भीमथडी जत्रेचं आयोजन केलं जातं। सिंचनगर इथल्या मैदानामध्ये भीमथडी जत्रा सुरू झालेली आहे। स्वतः शरद पवार आढावा घेतात, अनेक स्टॉल्स असतात, बचत गटात महिला उद्योजिका यामध्ये सहभागी होत असतात आणि या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा भीमथडी जत्रेला यावं असं शरद पवार यांनी त्यांना आमंत्रित केलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री याबद्दल योग्य निर्णय घेतील। मला निमंत्रणाबद्दल माहिती नाही, पण माननीय मुख्यमंत्री महोदयाला निमंत्रण गेलं असेल तर ते निर्णय घेतील।